नाशिकमधील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे। अटकेनंतर निदा खानला न्यायाधीशांच्या समोर हजर करण्यात आलं। यानंतर तिला ट्रान्झिट रिमांड देऊन नाशिकला आणलेलं आहे। आज तिला नाशिक कोर्टात हजर केलं जाणार आहे। गेले 4 दिवस निदा खान कैसर कॉलनी नारेगाव इथं होती। तिच्यावर नाशिक आणि संभाजीनगर पोलिसांची नजर होती। फोनच्या लास्ट लोकेशनवरून पोलिसांनी शोध घेतला आणि निदा खानला अटक केली। निदा खान ही धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार असल्याची माहिती आहे। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झालेली होती। अटकपूर्व जामिनासाठी ती धडपडत होती, पण कोर्टानं तिला कोणताही दिलासा दिला नव्हता। निदाच्या अटकेनं या प्रकरणातील आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे। हमें इसकी कोई कल्पना नहीं थी। ये घर कुछ दिन पहले जो जिनका घर था उन्होंने बेचा 1 महीना 1.5 महीना पहले। तो उतना हमको पता था कि उसमें लगा कि कोई रेंटल आदमी आके रह रहा होगा या कोई घर देखने के लिए आ रहे या जा रहे। तो कल मैंने खाली इतना नोटिस किया था कि कोई एक बुजुर्ग आदमी थे जो बाहर से खाने पीने का सामान लेके, जैसे दूध और शायद कुछ सामान लग रहा था। कल वो आए थे। मैं कल जब ड्यूटी जाने से पहले मैंने बस उतना ही नोटिस किया था। और ये आप लोगों के आने के बाद पता, हमें खुद पता चला कि यहाँ ऐसे ऐसे लोग रह रहे हैं। काल ती पकडली गेली एकटी होती का? नाही, तिची आई पण होती, तिची मावशी पण होती। या 3 जणी तिथं थांबत होत्या, थांबलेल्या होत्या। ती ज्या भागामध्ये आली तो भाग इतका गजबजलेला आहे आणि अत्यंत मध्यमवर्गीय लोक त्या ठिकाणी राहतात। कचरा वेचणारे, लोखंड स्क्रॅप विकणारे, दारूच्या हातभट्ट्या चालवणारे, गांजा विकणारे, असा एक मोठा गट त्या ठिकाणी कार्यरत आहे। बटनाचा जो काही चालता व्यवसाय, तो म्हणजे नशेखोराचं जे काही केंद्र आहे ते नारेगाव आहे।